मनोहर गुरुजी वर्ल्डमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रहो, आज नवीन व्हिडिओ, नवीन गोष्टी, नवीन विचार. शाळेतील मुलांचे पेपर परीक्षा झाले आहेत. जवळजवळ सुट्ट्या लागलेल्या आहेत. निकाल जवळ आला आहे. यातच माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आपण या उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांना एक छोटासा संदेश देऊया शिक्षणाविषयी. आज मी या देशाचं भवितव्य, या देशाचा सुजाण नागरिक, या देशाचं कर्तव्यदक्ष नागरिक ज्या गोष्टीमुळे तयार होतात त्याविषयी बोलणार आहे. अर्थातच या जगामध्ये सगळ्यात मोठी जर जादू काय असेल तर ते शिक्षण आहे. शिक्षणाविषयी बोलत असताना आजच्या तरुणांमध्ये, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये, आजच्या मुलांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. मुलांना वाटतं आपण का शिकावं, नेमकं काय शिकावं, शिकून काय फायदा, आज नोकऱ्या आहेत का, परिस्थिती गंभीर आहे, शिक्षणाचा काय फायदा आणि शिकून काय मिळणार, असे अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यामध्ये आहेत. परंतु मित्रांनो, कोणीतरी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हो, आणि हे खरं आहे. जो शिकतो तो वाघासारखी डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. परंतु आज मी याही पलीकडे जाऊन वेगळा विषय मांडणार आहे. मी ज्या वेळेस मुलांना शिकवत असतो, ज्या वेळेस कार्यक्रमामध्ये बोलत असतो, ज्या वेळेस गावामध्ये माझ्यासमोर विद्यार्थी येत असतात, त्यावेळेस मी एकच गोष्ट सांगत असतो की विद्यार्थ्यांनो, मुलांनो, डोक्याने चालायला शिका. मुलांनो, डोक्याने चालायला शिका असं ज्यावेळेस मी म्हणतो तेव्हा मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. काही मुलं हसतात. आपण पायाने चालतो आणि गुरुजी म्हणतात डोक्याने चालायला शिका. पण मी म्हणतो हो, डोक्याने चालता येतं, चालताच येत नाही तर धावताही येतं आणि वेळेवर माणसाला उडताही येतं. कारण शिकलेला माणूस सर्व काही करू शकतो. आपण सगळ्यांना माहिती आहे, आई बाबा आपल्या हाताला धरून चालायला शिकवतात, चांगलं बोलावं म्हणून बोलायला शिकवतात, खाता यावं म्हणून खायला शिकवतात, नाचता यावं म्हणून नाचायला शिकवतात, चांगलं राहता यावं म्हणून स्वच्छता शिकवतात. हे करत असताना मुलांना शाळेमध्ये गुरुजी, शिक्षक डोक्याने चालायला शिकवतात. तर डोक्याने चालायला शिकवतात म्हणजे नेमकं काय शिकवतात? तर मला हे म्हणायचं आहे, जो मुलगा, जो विद्यार्थी बुद्धी चालवायला शिकतो, अभ्यासाला गती देतो, अभ्यासाच्या बळावर आणि बुद्धीच्या जोरावर तो चांगले शिकून छोटी मोठी नोकरी मिळवली तर तो विद्यार्थी जीवनामध्ये मागे राहू शकत नाही. आणि ज्यावेळेस त्याच्याकडे छोटी मोठी नोकरी येते, उद्योगधंदा येतो, त्यावेळेस त्याच्याकडे पैसा येतो. पैसा. आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा येणार त्यावेळेस तुम्ही पायाने चालणार का? मला वाटत नाही की ज्यावेळेस आपल्याकडे पैसा येतो तेव्हा आपण पायी चालत असतो. त्यावेळेस आपल्याकडे पैसा आला की आपण सायकल, मोटरसायकल, कार, गाड्या ह्या सोयी उपलब्ध करून घेत असतो. आणि अर्थातच यामुळे आपण पायाने चालणं बंद करतो आणि गाडीने फिरायला लागतो. आणि मला हेच म्हणायचंय, म्हणून आता शिकला म्हणजे पैसा आला म्हणून, गाडी आल्या म्हणून तो चालणार नाही का, असंही काही
उडवशील का? गावात कार चालवशील का? मुळीच नाही. मला हे म्हणायचंच नाही. परंतु शिकला तर माणूस देशातच नव्हे तर विदेशापर्यंत जात असतो. देशामध्ये फिरत असताना मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास कुठेही जात असताना अहमदाबाद फिरायला जायचं असेल तर तो कारने जाईल, रेल्वेने जाईल आणि विमानाने जाईल. तो शिकला म्हणून फिरतोय. आणि म्हणून जो डोक्याने चालतो तो आपल्या पायाने चालत नाही, हे मला म्हणायचंय. आजचा मुद्दा एवढाच आणि एवढाच आहे की मुलांनो, डोक्याने चालायला शिका, डोकं चालवायला शिका. त्याचं डोकं चालणार, तो खरंच पायी चालणार नाही, हे तुम्हाला मी सांगतोय. मी शेवटी एकूच कळलं की जर तुम्ही आपलं स्वतः म्हणून चालवत इना गतिशील करत, इना अभ्यास करत, इना कष्ट करत, ते जीवनमा जिना पाया पर ना खाय बाबा चालणे ठेवावं असेल, तिना पाया पर मी चालणं करतलो तर ती गाडीमा, रेल्वेमा, विमानमा भरून फिरतलो. त्याकरता शिकून असेल भरपूर ऐकू, उन्हाळी सुट्टी मजा लेऊ, आनंद लेऊ, आनंदामुळे येऊ, बियावे आवत नाचू कुदू, वेगळं काही करू मा हाजर करू आणि तुमचं जीवन आनंदी, सुखी आणि आखो बनवू. याने शिक्षणामुळे काय होईल की कुटुंब सुखी होईल, परिवार सुखी होईल,